आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे अर्थखातं 1 महिना आधीच एसटी महामंडळाला देणार। उर्वरित पगार मंगळवारी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 7 तारखेला पगार अशी ही माहिती। कर्मचाऱ्यांना आता कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही। पुढल्या महिन्यापासून 7 तारखेला त्यांच्या पगार बँकेमध्ये त्यांचा पगार पोहोचला जाईल। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन। कर्जमाफीचा मुहूर्त शोधताय का कडूंची टीका। आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, आमचा संकल्पनामा 5 वर्षांचा। बावनकुळेंचं उत्तर। 100% संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करू आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार पूर्ण करेल। दहशतवाद्याचं कसलं क्रेडिट घेताय? तहबूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। राणा फेस्टिवल करण्याची भाजपची योजना, राऊतांची टीका। जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे? त्याने एकदा स्पष्ट करावं। मी मूर्खांना उत्तर देत नाही, निवडणुकीआधी तहबूर राणांना फाशी देणार, या विरोधकांच्या दाव्याला फडणवीसांचं उत्तर। मैं वापिस आपको कहता हूं, मूर्खों को मैं जवाब नहीं देता। आप ये मेरा चलाइए कि मैं मूर्खों को जवाब नहीं देता। नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह। परतफेड केल्यानंतरच व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन, सगळ्यांचा हिशोब करणार। मंत्री नितेश राणेंचा मवियाला इशारा। साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा दोष आहे मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। सगळ्याचा हिशोब होणार। मनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी देणार, काम तातडीनं करण्यासाठी सूचना। माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही। सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजित पवारांचं भाष्य। आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये। माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये। आता तो रस्ता झालाच पाहिजे। पाणी पुरवठा करणारा टँकर असोसिएशन संपावर, मुंबईकरांना त्रास। 48 तासात पाणी प्रश्न सुटला नाही तर प्रत्येक वॉर्डवर मोर्चा काढणार, आदित्य ठाकरेंचा इशारा। 48 आवर्स में अगर इसका कोई हल नहीं निकला अगले 48 आवर्स में तो हम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी हर एक वार्ड ऑफिस पे मोर्चा निकालेंगे। वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या 10 याचिकांवर सुनावणी होणार। सर्वोच्च न्यायालयात 16 एप्रिलला सुनावणी होणार। एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या याचिकेचाही समावेश। यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार। राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्षांसह 5 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेंच्या हस्ते प्रवेश।